शिक्षण सुधारणेच्या व्यापक मागण्यांसाठी कोल्हापुरात 29 ऑगस्टला जेन झी आणि जेन अल्फा यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। या मेळाव्यात दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातील प्रमुख चेहरे आणि आंदोलनकर्ते उपस्थित राहणार असून ते युवकांशी संवाद साधणार आहेत। जुलै महिन्यात दिल्लीतील जंतर मंतर इथं शिक्षणाच्या प्रश्नावर झालेल्या आंदोलनात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता। या दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात संघटनेचे कार्यकर्ते जखमी झाले होते। हे सर्वजण देशभर विविध ठिकाणी मेळावा घेत शिक्षण सुधारणेच्या व्यापक मागण्यांसाठी देशभरात जेन झी आणि जेन अल्फा यांच्याशी संवाद साधणार आहेत। याची सुरुवात 29 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातून करण्यात येणार आहे, अशी माहिती ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राज्याध्यक्ष वैभव चोपकर यांनी दिली। फेडरेशनच्या वतीने संवाद विथ जेन झी इंटू अल्फा नावाचा कार्यक्रम आम्ही लॉन्च करत आहोत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 10 पेक्षा जास्त शहरांमध्ये जाऊन आम्ही या महाराष्ट्रातील जेन झी आणि अल्फा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रश्न जे आहेत, मनातील भावना आहेत, ते ऐकून घेऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन हे भविष्याच्या काळामध्ये करणार आहे। आणि त्याची सुरुवात जी आहे आम्ही या शाहूनगरीमधून करतो आहे, राजर्षी शाहू महाराजांच्या धर्तीवरून करतो आहे। या मेळाव्यात दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातील प्रमुख चेहरे आणि आंदोलनकर्ते उपस्थित राहणार असून युवकांशी संवाद साधणार आहेत। शाळा ह्या देशभरातील बंद पडलेल्या आहेत। जवळपास 2,500 पेक्षा जास्त शाळा ह्या महाराष्ट्रातील बंद केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने जर शाळा बंद होणार असतील, शाळा बंद होतील, शिक्षकांची पदभरती त्या ठिकाणी होणार नाही, तर खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार नाही। आणि केंद्रामध्ये जे काही नवीन शैक्षणिक धोरण लॉन्च यांनी केलेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरण यांनी आणलेलं आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, त्याच्या अनुषंगाने सरकार जे आहे हे या देशामध्ये तयारी करत आहे की म्हणजे एकूण देशातील शाळा बंद करायच्या, गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, बहुजनांच्या मुलांना, मायनॉरिटीजला, आदिवासीजला, दलितला शिक्षणापासून दूर ठेवण्याच्या षडयंत्र या सरकारच्या आहे। आम्ही असं म्हणतोय की नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे मॉडर्न मनुस्मृती आहे आणि कॉर्पोरेट धार्जिन धोरण आहे। कारण यावेळी देशाच्या अर्थसंकल्पात शिक्षणावरील खर्च किमान 6% इतका वाढवण्यात यावा, देशभरातील KG to PG मोफत शिक्षण देण्यात यावं, बेरोजगारी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, सरकारमधील सर्व पदं पारदर्शक आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात यावीत, अशा मागण्या करण्यात आल्या। पत्रकार बैठकीला श्रावणी बुवा, गिरीश फोंडे, हरीश कांबळे, प्रशांत अंबी, आरती अंबी, दिलदार मुजावर, विवेक म्हेत्रे आदी उपस्थित होते।